कैरी, लसूण आणि मिरचीचं हे मिक्स्ड लोणचं व्हिनेगर किंवा लिंबाचा रस न वापरता तुम्ही बनवू शकता। वर्षभर टिकणाऱ्या ह्या लोणच्याची रेसिपी मी सविस्तरपणे चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर ती रेसिपी जाऊन नक्की चेक करा। पूर्ण प्रमाणासह मी सांगितलेली आहे। कैऱ्या स्वच्छ धुवून त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आणि एका भांड्यामध्ये या फोडी घालून त्याला खडा मीठ आणि हळद लावून मुरायला ठेवून द्यायचं। 7 ते 8 तासासाठी ह्या कैरीचे तुकडे मुरायला ठेवून द्यायचं किंवा रात्रभरासाठी मुरायला ठेवलं तरीही चालेल। फक्त 1-1 तासांनी किंवा 2 तासांनी या कैरीचे तुकडे वर खाली करून घ्यायचे, म्हणजे हळद मीठ सगळ्या बाजूने लागेल। 8 तासानंतर जे पाणी सुटलेलं आहे कैरीमध्ये ते सगळं गाळून घ्यायचं आणि सगळ्या फोडी सुती कपड्यावर अशा पसरवून घ्यायच्या। कैरीच्या फोडींवर हळद मिठाचा जो ओलावा आहे तो सुकेपर्यंत फक्त आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचा। 1.5 ते 2 तासामध्ये कैरी चांगली सुकून तयार होते। त्यानंतर कमी तिखटवाली मिरची मी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून पुसून त्याचे असे तुकडे करून घेतलेत। लसूण घेतलंय, ते सुद्धा सोलून घ्यायचं आहे। तर इथे कैरीच्या फोडी छान सुकलेल्या आहेत। आता राईचं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं धूर निघेपर्यंत आणि हे पूर्ण थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। अख्ख्या मसाल्यांमध्ये मेथी, दाणा, काळी मिरी, लवंग घेतलेलं आहे। त्यातले काही काळी मिरी आणि लवंग आपल्याला घालायचे आहेत गरम तेलामध्ये आणि बाकी ठेवून द्यायचे आहेत। तर इथे मी राईची डाळसुद्धा चांगली गरम होईपर्यंत भाजून घेतली, फक्त हलकी गरम करून घ्यायची आणि बाकी अख्खे मसालेसुद्धा हलके गरम करून घ्यायचे। त्यानंतर हे मीठ आहे ते सुद्धा मी गरम करून घेणार आहे आणि मीठ आणि भाजलेले अख्खे मसाले सगळे आपल्याला वाटून घ्यायचे। एका मोठ्या भांड्यामध्ये कैरी, मिरची आणि लसूण घालायचं, त्यात राईची डाळ, वाटलेला मसाला, हिंग, बारीक केलेलं चवीनुसार मीठ, हळदी पावडर, घरगुती लाल मसाला हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि थंड झालेलं राईचं तेल घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं। पूर्ण रेसिपी मी सविस्तर प्रमाणासह अपलोड केलेली आहे, ती चॅनलला जाऊन चेक करा। आता हे मिक्स केलेलं लोणचं मी 3 दिवस असंच या भांड्यामध्ये ठेवलेलं, फक्त रोज मी एकदा मिक्स करून घ्यायची आणि नंतर बर्नीमध्ये भरायचं। आवश्यकतेनुसार राईचं तेल गरम करायचं आणि थंड करून गरजेनुसार बर्नीमध्ये ओतून घ्यायचं। फोडींच्या वरपर्यंत हे तेल आलं पाहिजे एवढं तेल ओतायचं आणि हे आता 10-15 दिवसांनी खाण्यासाठी तयार होईल।